श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 8 संत वाङ्मयातील सोहम याचा भाग 28. सोहम ईश्वराची नैसर्गिक कृपा. आम्हावर ईश्वराच्या नैसर्गिक कृपेची जी अनंत उदाहरणं आहेत त्यापैकीच एक सर्वोत्कृष्ट उदाहरण पाहायचं असल्यास आपल्या उच्छ्वास निश्वासात्मक प्राणात सोहम असा जो एक ध्वनी उमटत आहे त्याचं स्वरूप पाहावं म्हणजे झालं. अनंत वेदशास्त्रे श्रवण करून त्यातील महावाक्यांचा विचार करून जो अर्थ किती विलंबानं आपल्या मनात येणार तोच अर्थ सोहम अशा गंभीर आणि मधुर वाजत असणाऱ्या जणू काही एका तंतुवाद्यातील ध्वनीच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या हृदय मंदिरात अहोरात्र अखंड रूपानं स्फुरद्रूप होऊन राहिला आहे. हाच ध्वनी उलट रीतीनं मनात आणून कसा वाजत आहे हे पाहिलं तर हंसा हा असाच तो आहे असं कोणीही सांगेल. त्यावरून तो परात परतर ब्रह्मात्मस्वरूप असा चैतन्य भास्करच या विहंगम कुलभूषणभूत नादाकृती हंसरूपानं आपल्या मानस सरोवरातच विलसत आहे असंच आमच्या योगज्ञानेश्वर्य संपन्न पारमार्थिक पुरुषास वाटतं. माणसानं मीचा शोध करावा. माणसानं मीचा शोध करावा. इंद्रियांचा प्रांत, मनाचा प्रांत, बुद्धीचा प्रांत आणि दिव्य शक्तीचा प्रांत असे 4 प्रांत आहेत. इंद्रिय म्हणजे मी हा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत शांती मिळणार नाही. इंद्रियांच्या वरचा प्रांत म्हणजे मनाचा प्रांत. मन म्हणजे मी असं वाटतं तोपर्यंत देखील शांती मिळत नाही. मनाच्या वरचा प्रांत म्हणजे बुद्धीचा प्रांत. बुद्धी म्हणजे मी अशी आपली समजूत असते तोपर्यंत देखील खरी शांती प्राप्त होत नाही. बुद्धीच्या वरचा प्रांत म्हणजे दिव्य शक्तीचा प्रांत. दिव्य शक्ती म्हणजे मी असा जेव्हा विचार पक्का होतो तेव्हा मात्र शांती लाभते. दिव्य शक्ती म्हणजे मी असं आपणास वाटू लागल्यानंतर मनात जरी काही विचार आले तरी त्यांचा आपल्यावर पगडा बसत नाही. दिव्य शक्ती म्हणजे मी अशी अवस्था झाल्यावर मनात येणारे विचार दाबून टाकण्याचं कारण नाही. आपण त्रयस्थपणानं त्या विचारांकडे पाहतो. ते विचार येतात आणि निघून जातात. आपण शांत असतो. साऱ्या तत्त्वज्ञानाचं सार म्हणजे मी कोण हे समजून घेणं. मी कोण हे समजावून घ्या म्हणजे तुम्हाला तत्त्वज्ञान समजेल. मी कोण हे ज्याला बरोबर कळलं तोच खरा तत्त्वज्ञानी. हा आपण जो परिच्छेद ऐकला तो न्यायमूर्ती रा के रानडे यांच्या गीतेच्या गाभाऱ्यात या पुस्तकातला होता. नाथपंथाची साधना पद्धती, श्री गुरु गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, राचिम ढेरे यांच्या ग्रंथातील यानंतरचा परिच्छेद. नाथपदाचा अर्थच मुळी सांसारिक बंधनापासून मुक्त होणं असा आहे. या वैराग्य भावनेचं दृढीकरण केवळ गुरुच करू शकतो. गुरुच वैराग्य भावनेच्या दृढतेसाठी नैतिक नियमांचं आचरण शिकवतो. नाथपंथीय साधना पद्धतीत रहनी आणि करनी असे 2 विभाग आहेत. रहनी म्हणजे नैतिक आचरण आणि करनी म्हणजे कायायोग. रहनीच्या अधिष्ठानावरच करणीची उभारणी शक्य आहे. या रहनीत प्रामुख्यानं मनाची शुद्धता, शब्दपांडित्य, वेद स्मृती आदी ग्रंथमूर्तीपूजा या मिथ्यावडंबरापासून आणि वादविवादापासून अलिप्तता, धीरवृत्ती, विकारवशतेवर विजय आणि शीलसंपन्नता, मध्यम मार्गाचं अनुसरण, ब्रह्मचर्याचं पालन, मादक वस्तूंच्या सेवनाचा परित्याग, आत्यंतिक शरीरपीडेचा त्याग या गोष्टींचा समावेश होतो.
रहनीनं आणि गुरुकृपेनं वैराग्याचं दृढीकरण झाल्यावर जी करणी करावी लागते त्यात इंद्रिय निग्रह, प्राणसाधना आणि मनस्साधना यांचा समावेश होतो. मनस्साधनेत साधक जगातील विविध माईक प्रवृत्तीतून मनाला खेचून घेऊन अंतर्मुख बनतो. या मनाला उलटवण्याच्या प्रक्रियेलाच उलटी चाल असं म्हणतात. या त्रिविध साधनेनंतर नाथ साधकाची साधना कुंडलिनी जागरणात परिणत होते. त्याचप्रमाणे प्रत्येक श्वसनात अद्वैत भावना राखणे हा अजपाजप नाथ साधनेचा विशेष आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.